तर आज आम्ही चाललो पुण्याला. मंडळी कसे 3 दिवस गेले गावाला ते काही कळलंच नाही. मग काय बाबांची भेट घ्यायला गेलो. बाबांच्या कामावर भेट वगैरे घेतली, टाटा बाय बाय केलं आणि निघालो पुण्याला जायला. आणि हे बघा आमचं गाव, गावातली गुरं चारायला आली होती, बघू शकताय. पावसाला कसलं भारी वाटते, गाव एकच नंबर वाटते. काय हे बघा, गावाच्या बाहेर नुसत्याच बंगल्यांचं काम चालू आहे. आणि मस्त CNG भरला. आणि हे बघा सासगावचं मंदिर, तिथे जत्रा पण भरपूर एवढा मोठा पाटांग पूर्ण भरते. राहून जत्रेमध्ये भरपूर मोठी जत्रा भरते मंडळी, इथे बघितलीच असाल तुम्ही पण. आणि मग काय तिथे सुकी मच्छीचा बाजार भरला होता, मांडला होता. मग काय गेलो सुकी मच्छी घ्यायला. बघू शकता तुम्ही, सुकी मच्छी पण भरपूर होती. मग काय नाही, सुकट, बोंबील आणि मासा सुकट घेतली. मच्छी पण मस्त फ्रेश सगळी होती, बघू शकते. मस्त मच्छी वगैरे घेतली आणि मग निघालो. तर आमच्या मॅडमला लागली तहान, पाणी पाहिजे. मग काय उसाचा रस प्यालो आणि निघालो पुढं. आणि खोपोलीत पोचलो. खोपोलीत पोचल्यावर काय बघितलं, तिथं मर्डर झाली होती रस्त्यालाच. मग काय साईडने गाडी काढली आणि निघालो कडेकडे. आणि लोणावळा घाटात पोचलो. घाटात पण म्हणजे कसली ट्रॉफिक लागली होती, खाली भरपूर ट्रॉफिक लागली होती. कसला घाट भारी वाटते. नुसते लोक फोटो काढायला उतरतात बस घाटावरती, बाकी काही नाही. आमची उबाई बघा अशी गाडीवर बसली की तिला झोप आलीच पाहिजे. आणि हे बघा, आणि हा बघा कलश मंदिर. मग काय गेलो नाश्ता करायला, वडापाव खाल्ले, मस्तपैकी चाय पिला आणि निघालो. मस्त थंडी, कडाक्याची थंडी लागत होती. आणि हा साईनाथांचा नवीन मंदिर बांधलेला. मग काय पोचलो घरी. आणि होता गुड्डाचा बर्थडे. मग काय त्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो. ड्रेस मस्त त्याच्यासाठी ड्रेस घेतला आणि निघालो बर्थडेला. तितक्या झाली पण तयारी बर्थडेची, बघू शकते. आमचा ओमभाई बघा, त्यांचे फोटोशूट चालू होते. त्यांची बाई पप्पांना चिपकली होती नुसती. राजभाई त्यांची पप्पा गौरी. मस्त तिला ओवाळून घेतलं सगळ्यांनी. 7 वर्षे पूर्ण झाली होती तिला, 8वा लागलेला. साईभाई बघा पूर्ण हॅपी बर्थडे टू यू केली सुरुवात मस्तपैकी. केक वगैरे कापला तिने. आणि इकडे बघा आमच्या पण जुंबाड्या, केक कापण्यासाठी आणि केक भरण्यासाठी. चिवबाईला काही खायलाच पाहिजे, बाकी काय नको, बघू शकताय तुम्ही. इकडे बघा, कधी भेटलाय ना असा केक पटापटा खाऊन घेतात, का तर संपला तर परत मिळणार नाही. गौरीबाई आहे, त्याच्या होते बा कुठे बसले होते ड्रामावरती. आमच्या बहिणीबाई पण बसल्या केक खायला. मग काही केक वगैरे खाला आणि बसलो जेवायला. मस्त बिर्याणी बनवली होती दादांनी आमच्या. चला तर मंडळी, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.